हरिभक्तपराय विठ्ठल महाराज पवार, हरिभक्तपराय शिवाजी महाराज। हॅलो आवाज वरल्या आवाजाचा खाली स्वर आवाज इथं आला पाहिजे पुढे समोर दोन पुढचे मॉनिटर बेल्ट द्या. हॅलो हॅलो सोडला हॅलो वाढवा हॅलो हरे दासाचे घरी मजो पजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेचे देगा पांडुरंगा
संता लोटांगणे जाता लाज नको मनी, मनसे काय मागा ह्याची देगा पांडुरंगा. तुका मने अंगी शक्ती दे ना चोरंगी, मनसे काय मागा ह्याची देगा पांडुरंगा. विडल पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संदाज्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रला झालो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान देपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हेल्प ते बॉक्स इकडे हा बस. हेल्प संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. विडवल या तारगाव नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव या नाम यज्ञातील आजची ही जागराची सेवा समस्त ग्रामस्थ तारगाव कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विणेकरी चौकदार शिष्टीमाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी व्यवसाय पोलीस पाटील तंटामुळे अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृषी अन्नदाते सौजन्याते व्यासपीठ चालक मार्गदर्शक हितचिंतक सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल आजच्या आवाजावर बदल झाला. आवाज चांगला लागला तसाच ठेवा. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आपल्या गावातील नेहरू युवा मंडळ तारगाव या तरुण मित्र मंडळीकडे सर्व युवा शक्तीकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. नेहरू युवा मंडळाला मनापासून धन्यवाद. आणि आजचेच नाही आठही महाराजांचे सौजन्यदाते आणि आठही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण हे आपल्या गावातली माणसे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणत त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य आहे. विडाला सगळ्या गावकरी मंडळींचं विशेष सहकार्य आहे म्हणून कार्यक्रमाला हे सुवर्ण महोत्सवाला अत्यंत सोन्यासारखाच सप्ताह आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आयोजित केलेला आहे. सर्व संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. या नामयज्ञामध्ये ज्यांचा विशेष सहभाग आहे आपल्या सगळ्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय तात्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सगळ्यांना सोबत घेऊन आणि आधी करून सर्व सहकारी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. या निमित्तानं कार्यक्रमासंदर्भात संपर्क साधणारे सर्व संयोजक मंडळी अन्यचार्य आमचे बाप्पू असतील हे सर्व मंडळी वेळोवेळी संपर्कामध्ये होती. तसेच आमचे तरुण परमार्थ स्नेही निकम भाऊ मुंबईला असतात. शाहीर म्हणून त्यांच्याही महाराष्ट्रामध्ये विशेष सेवा ते करतात. आणि आधी करून सर्व गावातील तरुण मित्रमंडळी या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट आमचे परमार्थ स्नेही सुशांत महाराज घोरपळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या अगोदर ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ केली महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट म्हणजे चंद्रकांत महाराज गिरी महाराजांना मनापासून धन्यवाद. त्या बाजूने जे सुंदर अशी मृदंगाची साथ करतात महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट माझे परमार्थ स्नेही हरिओम महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. तसेच माझ्यासोबत आलेले आणि नेहमी माझ्यासोबत असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट ओम महाराज ननवरे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगल्या चांगल्या सप्त्याला एक एक मृदंगाचार्य भेटत नाहीत. तिथं चार येतं तरी एक गाडी झोप येऊ लागली. मला आराम करतो आता तिथल्यांचाच नंबर लागा ना. चार आहेत
पण सगळ्यांमध्ये संप्रदायाने असे बांधून ठेवलेत मायबाप एकमेका मनापासून प्रेम करतात. हा संप्रदायाचा मोठेपणा आहे. नाहीतर दोन राजकीय माणसाचं जमत नाही, पण आमच्या वारकऱ्यात मतभेद नाही. किती गायक येऊ द्या, किती वादक येऊ द्या, एक वेळ महाराजांचं पटणार नाही पण कलाकाराचं पटतं मायबाप. आणि हे प्रेम टिकवणं हे तर ज्ञानोबा तुकोबारांच्या खऱ्या अर्थानं संस्कार आहेत. असा मनाचा मोठेपणा असणारे सर्व गायक, वादक, टाळकरी, माळकरी, बाळ टाळकरी असतील, आमच्या जनाबाई, मुक्ताबाई सारख्या सर्व आमच्या भगिनी असतील, उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग, सुंदर अशी ज्ञानोबारांसाठी ही पर्णकुटीच म्हणावं लागल. गोड नियोजन बनवलं. जसे ह्या झोपडीकडे बघितलं शबरीच्या झोपडीची आठवण येते. असं आगळं वेगळं नियोजन. सुवर्ण महोत्सव आहे. आपल्या शास्त्रामध्ये ठराविक वर्षाला विशेष महत्व आहे. 12 वर्ष परिपूर्ण झाली की त्याला तपपूर्ती म्हणतात. 25 वर्ष रौप्य म्हणजे चांदीसारखं वर्ष असतं त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 50व्या वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणतात, कारण ते सोन्यासारखं असतं. सोन्यासारख्या माणसाने सोन्यासारखा सप्ताह केला, हा खरा सुवर्ण महोत्सव आहे. आणि 60 वर्ष पूर्ण झाले की हिरक महोत्सव, हिऱ्यासारखा महोत्सव. 75 वर्ष पूर्ण झाले की अमृतासारखा तो अमृत महोत्सव. आणि 100व्या वर्षी ते असते शताब्दी. आणि म्हणून अशी सुवर्ण महोत्सवाची ही अखंड नाम यज्ञाची परंपरा सगळ्या गावकरी मंडळींचं विशेष ज्ञात अज्ञात त्यांनी सप्ताह सुरू करण्यापासून विशेष योगदान या धर्म कार्यामध्ये दिले. त्यांचे फोटो गावकऱ्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे किती मोठं झालं तरी पाय जमिनीवर ठेवून जुन्या माणसाला विसरू नये हे तारगाव करून शिकावं मायबाप महाराष्ट्राने. जुन्या माणसाची आठवण इवलेश्वरोप लावले द्वारी तयाचा विणू गेला गगनावरी. आता 50व्या वर्षात सप्ताह करताना आपल्याला चांगली मजा वाटते सगळ्या गावाला येऊन. पण ज्यावेळेस ज्यांनी जुन्या महात्म्यांनी सुरुवात केली त्यावेळेस किती संकट, किती सामना कसे निर्माण केला असेल ही परंपरा. पण तशाही कष्टामध्ये त्यांनी निष्ठा सोडली नाही. हे त्यांचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. विडावलं आज ही जागराची सेवा संप्रदायाच्या नियमानुसार आज मागणीपर अभंग सेवेकरता घेतलेला आहे. पहिलाच प्रश्न तुमच्या पुढे असा निर्माण करतो की संत आणि मागणी हे सूत्र मुळात जुळत नाही. संत असतील तर मागणी कस काय करतात आणि मागणी करतात तर संत कस काय, हा जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बेटा पीठ नाही, हार्मोनियम नाही, असं का नाही, असं का नाही, हार्मोनियम काय वाजत घेऊन या. संत आहेत तर मागणी कस काय करतात आणि मागणी करतात तर संत कस काय, तू म्हणताना असा प्रश्न तुम्ही कस काय निर्माण केला. तर उत्तर आहे का, संतांचा अवतार घेण्यासाठी आहे का देण्यासाठी. देण्यासाठी. कुणाला विचारा, संत घेण्यासाठी आले नाही, देण्यासाठी आले. मग देण्यासाठी आलेले संत आज मागणी कस काय करतात, हा पहिला प्रश्न. बरं, दुसरा मुद्दा, कोण मागतो, ज्याच्याकडे त्या वस्तूची कमतरता असावी त्यावेळेस माणूस मागतो ना. अहो हिथं संतांकडे देण्यासाठी इतकं भांडार भरले. संत उदार उदार आनंद भांडार, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांचं भांडार हे आनंद रूपाने भरले आहे. नवे नवे संत पूर्ण आहे.
एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. दुसऱ्याचं मनोरथ पूर्ण करतात ते स्वतःही परिपूर्ण आहेत. मग परिपूर्ण असणारे संत मागणी कस काय करतात? बरं मागत नाही असं म्हणावं तर 125 अभंग गाठत मागणी पर कस काय? हा मी म्हणतो ना, डायरेक्ट प्रकरणच आहे. मागणी पर अभंग. महाराज असं दोन दोन कस काय मुद्दे सांगतात? संतांना तरी पटाय पाहिजे ना. इकडे सांगतात आम्ही परिपूर्ण, लोकाला परिपूर्ण करण्यासाठी आलो, आणि इकडे दनादन मागणी करतात. तर त्याचं उत्तर 2 स्वरूपामध्ये आहे. चित्त देऊन ऐका. पहिली गोष्ट, संत मागणी करतात. संत स्वतःसाठी मागत नाही. तुमच्या आमच्यासाठी संत देवाकडे मागतात. तुमचं आमचं नेतृत्व संत करतात. आपल्या वतीनं देवापुढे ते उभे आहेत. स्वतःसाठी मागत नाही, तुमच्या आमच्यासाठी मागतात. सोपं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वडिलांनी कमवलेली 40 गावची जागीरदारी होती. 8 पिढ्यापासून खाल्लं असतं. स्वराज्य निर्माण करण्याची गरज नव्हती. पण तुमच्या आमच्या सारख्या गोर गरीब रयतेचं नेतृत्व ते करत होते. त्यांच्यासाठी मागितलं नाही, तुमच्या आमच्या वतीनं स्वराज्य निर्माण केलं. दुसरा मुद्दा, अनुचित मागत नाही, उचित मागतात. काय हे मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. ज्ञानोबरांची मागणी वेगळी, तुकोबरांची मागणी वेगळी, नाथबाबांची मागणी. ज्ञानोबऱ्या मागणी करतात. जे खळांची व्यंकटेश सांडू, तया सत्कर्मी मिरती वाढू. खळ, खळ कुणाला म्हणायचं? दुसऱ्याचं चांगलं बघितल्या ज्याच्या पोटात उठती कळ, त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचारायचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा पळ, कारण ते विनाकारण करते छळ. खळ हा भयानक असतो बरं का. दृष्ट परवडला पण खळ नाही. दृष्टाला सुद्धा जेव्हा बॅकिंग पॉवर देतो त्याला खळ म्हणतात. दुर्योधन दृष्ट आहे, खळ नाही. खळ कोण आहे माहिती का? शकुनी. म्हणजे दृष्टाला सुद्धा जे किल्ले हाणतो त्याला खळ म्हणायचं. खळ म्हणजे वाईटपणाचा कळसच. आणि आणखी सोपं बोलू का? खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. खळ हा गंगा सुद्धा थापू शकतो. खळ हा वारी सुद्धा करू शकतो. गंधाचं माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपला माल ते यशस्वीपणे विकू शकतो. खळ लय भयानक असतो. चालता चालता जेव गेम करतो ना त्याला खळ म्हणायचं. एका गावात एक खळ होता, त्याला करमतच नव्हतं. खळाला गावात भांडण झाल्याशिवाय करमत नाही. आणि ते खळ सहज फिरायला निघाला. गावात किराणा दुकानदार बसलं होतं, जुन्या काळातलं दुकान. लाकडी खांब, माळवादाचं, मातीची घर असायची पूर्वी. जवळजवळ सगळे पदार्थ ठेवले होते. आणि त्या दुकानदाराने त्या खळाला जय हरी घातली. जय हरी. खळा आला. जे खळांची व्यंकटी सांडू ही ज्ञानोबरांची मागणी ह्याच्यावर सांगतो बरं का. खळ किती वाईट असतो. बोलू नका, मागून आलेलं विनंती, शांततेमध्ये बसा. आणि खळा आला, दुकानात बसला. काय घेणं नाही देणं नाही. गुळाचा खडा त्याने उचलला आणि लाकडाच्या खांबाला पोसला. कोणी? खळाने. उगा असच काहीतरी आगाव काम. गुळ त्या खांबाला पोसला की मुंग्या आल्या, मुंग्या गुळाला चिकाटल्या. मुंगळे आले, मुंगळे चिकाटले. वरून पालीला वाटलं चांगलं खाद्य. पालं आली, पालं तिथे येऊन चिकाटली. कोणाचा कुठा नाही हो, खळाचा. हिर्याना ठेवा. लांबून मांजराने बघितलं. मांजराला वाटलं खांबा उंदर चालाय काय नो. मांजराने उडी हाणली, पण दारात कुत्र बसलं होतं. मांजराची उडी हुकली गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचा राष्ट्रवादीचं जमलंय का नाही? महाराष्ट्रात काही जमतं, जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. विठ्ठल. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. कुत्र लागलं भोकायला. दुकानदाराचं कुत्र भोकायला लागलं की शेजाऱ्याचं बी कुत्र भोकायला लागलं. आणि कुत्र्याचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय गो. तुम्ही बघा ना, गावातली कुत्री भुकली की वस्तीवली भुकत्यात, वस्तीवली भुकली की वाडीवली भुकत्यात. म्हणजे कुत्र्यांचं सांगतोय बरं.
त्यांना देह माहित नाही, कारण माहित नसतं, पण उगा आवाज कानावर आला की भाई 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 हे बी बुकत सुटतात नाही बघ. आणि दुकानदाराचे कुत्रे शेजारच्या कुत्र्याची भोगता भोगता लागली, भांडणं अशी कळवण लागली म्हणता दुकानदाराचं कुत्र जरा रगील होतो. शेजारचं कुत्र त्याने जागेवर टरा फाडूनच काढलं, मारलंच जागेवर. शेजारचं कुत्र मेल्यावर शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली आपल्या कुत्र्याचा संबंध नसताना दुकानदाराच्या कुत्र्याने आपल्या कुत्र्याला मारलं. आणि ती शेजाऱ्याची बायको म्हणली माझं तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम होतं. सध्या कुत्र्यावरच प्रेम आहे बरं का. कुत्री काय कायची गाडी तर आई बाप वृद्धाश्रमात ही कुत्र्यांना कळा ना. कुत्र्याला घेऊन हिंडत आहे बाबा. ही गाडी चालवत कुत्रा असं खिडकीतून बघत मी मालक नेऊ मी कामाला ठेवला या. कुत्र्याला साबणे 500-500 रुपयाच्या बिस्किट त्याचे वेगळेच बिस्किट आहे. अरे गाया बी पाळ कुत्री का पाळा ना आपण, एखादी गाय बी पाळा ना. आपण आपला धर्म मातीत घालायचा काहीतरी असला मूर्खपणा करायचा आणि लोकांना म्हणायचं तेवढे स्टँडर्ड नाही ते डोक्यात आऊट झालाय विठ्ठल. मरपरी बंद करता येईल का याचा मग ती वरून डोळ्यावर 2 मरपऱ्या बंद करा बरं 2 मिनिटं. भरपूर लाईट आहे बघा बरं त्याचं बटन का सगळे एकावच आहे नाही ना. तसं असेल तर मग अवघड होईल, पण असेल ते बघा. बरं शांत वाटायला. कुणाचा कुठा नाही, कुत्र्याचा नाही खळाचा. आणि मग शेजाऱ्याची बायको म्हणली शेजाऱ्याला आपल्या कुत्र्याचा संबंध नसताना दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्र म्हणा मी काय करू, काहीच करू नका. काठी काढा दुकानदाराचं कुत्र हाना. काठी काढली दुकानदाराचं कुत्र हाणायला सुरुवात केली. दुकानदाराची बायको तरी कशी गप्प बसल. ती म्हणली कुत्र्याची भांडणं होतच असते. शहाण्या माणसाने काही संबंध आहे का मध्ये लाभ घ्यायचा. काठी काढून आपल्या कुत्र्याला जाणून बघून ते म्हणलं मी काय काठी काढ आणि शेजारी हाना. कुत्र बाजूला राहिलं. दुकानदार शेजारी इतकी भांडणं इतकी हाणामारी झाली. डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले, मूर्छना येऊन पडले. आणि मग त्या खळाला विचारलं आता कसं वाटतं तुम्हाला. आता जरा करमायला लागलं म्हणजे रक्तपात घडवून आणला तेव्हा खळाला करमायला लागलं. इतका खळ वाईट आहे. त्या खळाला सुद्धा सज्जन बनवा ही ज्ञानोबाऱ्यांची मागणी. जे खळांची कटी सांडू तया सत्कर्मी खळ निर्मळ होतो का होतो. तुका म्हणे खळ करो शिनेची निर्मळ. आमच्या संगीताला काय निर्मळच होतं कसा बी असू द्या. इको द्यायला खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे. आवाज खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे शुद्ध होऊन जावे. शुद्ध होणे जावे दौंडे पेटी व्हावे चोका मेळा. कसाही असू दे आमच्या संकेताला आम्ही त्याला क्लिअर करतो. माय बाप खळ जरी असेल तरी निर्मळ करण्याची ताकद आहे. आपण सारिके करीत येतात काळ नाही काळ वेळ काय. मग खळांचा वाकडेपणा जावं ज्ञानोबाऱ्यांची मागणी.
अहंकाराचा वारा न लागो राजाचा माझ्या विष्णुदासा भाविका. हे नामनेवर राहायची मागणी. संत संग दे आणि प्रवाही घालू नको नातोबाची मागणी. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा भगवंताच्या समोर उभा आहे, आपल्या अंतःकरणातली इच्छा प्रकट करतात. अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरे सांगतात, हरिदासाची घरी माझं उपजवा जन्मांत. हरिदासाच्या घरामध्ये पुन्हा पुन्हा जन्म द्या. किती गोड माग. आपली मागणी तुम्हाला खरंच सांगतो, आपल्या मागणी चव नाही स्वतः नाही, मग मोकार मागणी. माझी एक विनंती, एक तर देवाकडे मागूच नका, मागायचं असेल तर चांगलं मागा. काही मागत तो तिघ जण मित्र मरणाची गांजा पिली. एक म्हणला आपल्याला महादेव प्रसन्न झाला तर महादेव बी बोळला, खऱ्याच्या सपना जाणार गांजा वाढणारा कचाकच भेट देतो. बोल बघता भक्त म्हणलं खरं का स्वप्न नाही, म्हणलं ओरिजिनल माग. पहिला म्हणला देवा माझी एक छोटी मागणी काय, चिंचची झाडे 1000 कोट आणि प्रत्येक झाडाच्या पानाला 2000ची नोट. आता 1000 कोटी चिंचची झाडं पाल्यागाने 2000चं नोट म्हणजे माल झाला किती. दुसऱ्या तुझी काय मागणी ते मला एक तर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून माझी एकच इच्छा आहे. काय ही चिंचाची झाडं कापा आणि कापून काय ऐका तर खरं, झाडं कापा, खोडापासून फळ्या बनवा, फळ्यापासून कपाट्या बनवा, नोटा तोडा, कपाटा ठेवा, कुलूप लावा आणि किल्ली फक्त माझ्याकडे द्या, हीच माझी मागणी. म्हणजे पहिल्या तपारा सुपडा साफ करून टाकला. तिसऱ्या तुझी काय मागणी ते म्हणलं एक तर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून माझी एक अल्प इच्छा आहे. काय अल्प इच्छा आहे, ज्याच्या कमरेला या कपाटाच्या किल्ल्या गेल्यात त्याचं लग्न हो, पण त्याला मुलगाच होणार, त्याने दत्तक म्हणून मला घ्यावं, हीच माझी मागणी. अरे किती वाईट चिंतन करतान रे. सासूनाला देव प्रसन्न झाला. देवाने सांगितलं जी गोष्ट सुनबाई मागल त्याच्या डबल सासूला मिळेल. सुनबाई म्हणजे बघा आता म्हणजे मी मेले उपवास करू आणि माझ्या डबल म्हातारीला म्हणजे मी 1 किलो सोनं मागितलं तर म्हाताऱ्याला आपोआप 2 किलो जाते. सुनबाई हुशार होती, म्हणजे देवा माझा 1 डोळा जाऊ दे. म्हातारी डायरेक्ट आंधळी केली हो. देवा माझे 1 हात जाऊन दे, म्हातारीचं 2 हात घ्या. देवा माझे 1 पाय जाऊ दे, पार म्हातारी लुळी पांगळी करून सोडली. अरे इतकं कुठं वाईट चिंतनात काय काला मागण्याची बी अक्कल नसते हो. एक जणाला महादेव प्रसन्न म्हणले तुला 3च मागण्या, माग काय मागायचं. त्याच्या मंडळीचं नाक जरा थोडासा लय लांबी नव्हतं, नाही असं मिडियम साईजचं होतं ना, नाकशार नव्हती मंडळी. तो म्हणला देवा माझ्या बायकोचं नाक लांब कर. आता किती लांब कर ही तर म्हणायचं, देवाला काय लांब म्हणल्यावर नाक निघालं ना, रहिमतपूर, कोरेगाव, वाटार स्टेशन, लोणंद, जेजुरी करीत सासवड, आळंदी, घेऊ तिकडं लोणावळ्याकडे निघालं नाक. बायको म्हणली तुम्हाला अक्कल आहे काय, असलं मागतात का, परत जा म्हणले. मला एक तर मागणी देवा माझ्या बायकोचं नाक आपूड घर, इतकं आत घेतलं फक्त बिळच.
बायको म्हणे लाच बी जरा व्यवस्थित मागा ना. परत गेला देवा पाय माझ्या बायकोचं नाक जसं होतं तसं कर. अरे 3 मागण्या पण मागण्याला सुद्धा अक्कल लागते हो. हा मूर्ख माणसाला काय आणि एकाच वाक्यात मागाव पण देव सुद्धा लोक झाला पाहिजे. एक आंधळ म्हातारं होतं देवाने सांगितलं एकाच वाक्यात मागायचं. काय मागायचं इतकं चॅप्टर होतं. अक्कल कशाला म्हणतात बुद्धी चातुर्य. तो म्हणला देवा एकाच वाक्यात का. ठीक आहे माझं एकच वाक्य मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं. बघू का एकच वाक्य. आता म्हणजे एक तर आंधळ होतं ह्याला डोळे द्यायचे. हे होतं म्हातारं. आता ह्याला नातू म्हणजे ह्याचं लग्न तर झालं पाहिजे ना. बरं लग्न काय म्हातारपणात होईल का. म्हणजे ह्याला आधी तरणा करायचा. म्हणजे एकातच किती मागण्या इन्क्लूड आहेत बघा ना. म्हणजे त्यातल्या ह्याला तरणा करायचा. बरं ह्याला बायको द्यायची. बरं बायको नुसती द्यायची नाही ती नांदवायची बी. तिला पोरं होणार त्यांची लग्न त्यांना पोरं तेव राजा बनवायचा आणि तवर ह्यो म्हातारा जिवंत ठेवायचा. म्हणजे राजा छत्र धरलेलं पाहिलं म्हणजे एकच वाक्य पण मागणी कशी त्याला चातुर्य लागतं. तसं तुकोबारायांच्या मागणीमध्ये शब्द थोडे मागण्यात वजन आहे. विठ्ठल आणखी या पहिल्या चरणातला थोडा बारकावा सांगतो जरा चित्त देऊन ऐका. शब्द नीट ऐका. अभंगातले हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणजे सुशांत महाराज मला हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या. ठीक आहे मागणी कुणाला करतायत हरीला. आणि मागणी काय केली हरिदासाचे म्हणजे हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरीच्या दासाच्या घरात जन्म मागायचा. उघड उघड हरीचा अपमान. हे असंच आहे ना. तुम्ही उभे कोणाच्या समोर आहे तुम्ही वर्णन कोणाचं करताय मोठेपणा कोणाचा सांगताय. हरीच्या समोर उभा राहायचं. हरी तुझ्या घरात नको बरं का असा शब्द आहे का. हरीचे घरी मज उपजवाच्या हरिदासाचे म्हणजे हरीच्या समोर उभा हरिदासाच्या घरात जन्म मागायचा म्हणजे उघड उघड ते हरीचा कमीपणा आहे. विठ्ठल बरं देवाला कमीपणा वाटल अशी मागणी तुकोबाऱ्या करतील का. अरे असं बी होत नाही बा. मग संगती कशी लावायची तर त्याचं उत्तर आहे का हरीच्या समोर उभं राहून मॉनिटर लावायचं. हरीच्या दासाच्या घरी जन्म मागितल्यानंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. हरीला सुद्धा हरिदासाचंच घर आवडतंय. ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदन म्हणजे हरिदासाचे घरी. देवाला स्वतःच्या घरी बी करमत नाही. भक्ताच इतकं प्रेम आहे की हरिदासाचंच घर देवाला बी आवडतं. एकदा काय झालं देव पंढरपुरात बसले देवाला जरा टेन्शनच आलं. रुक्मिणी जवळ आल्या म्हणजे भैव काय झालं. देव म्हणजे ग बस काय झालं टेन्शन द्यायला बी तुम्हीच परत काय झालं जगलं म्हणजे सुखानंद. तसंच होतं पती पत्नी मध्ये जर एक विचार नसेल तर लय अवघड आहे. नवरा बायकोची भांडण लागली आणि बोलता बोलता बायको मालकाला म्हणाले काय काय म्हणू सांभाळू. पोरीला सांभाळू पोराला सांभाळू घरदार सांभाळू शेती सांभाळू काय काय म्हणू. मालक मला काहीच सांभाळू नको फक्त तोंड सांभाळ. सगळ्या सुरुवातीच ना गोड बोला ना. मालकाचं डोकं दुखत होतं लय दुखत होतं आणि मालकीन मालकाचं डोकं दाबीत होते. आणि डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं तुमचं डोकं कोण दाबायचं ते मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला जसा हार घातलाय ना तशी माझी डोकेदुखी वाढली म्हणा. त्याच्या आधी मी लय सुखानं जगत होतो पण मला दुर्बुद्धी सुचली मी येड्यावानी केलं.
आता इतकं कुचकं बोलल्यावर कशा बिचाऱ्या माता मावल्या प्रेम करतात. पती पत्नी एक विचार किंवा एक विचार बी असतो. नवीन 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 नवरी बघा ना किती शुद्ध बोलते मालकाला एव्हा तेव्हा नुसतं अनुस्वाराच मालकाला म्हणजे तुम्हाला जेवायचे काल जेवण मर राहिला अनुस्वाराने ढेकर येतो त्याला जाग्यावर गच फुगत आहे ती नुसतं अनुस्वार ऐकलं त्याला वाटतं माझ्या इतकं चांगलं पुण्यातच नाही दम काढ र मग तुला खरी भाषा कळलं. नवीन नवरी नुसतं हो ऐकलं का अरे बहिर रे का काय ती ठेवमान झरळ बोल ना कोणत्या कंपनीत तुझं व्याकरण आहे का नुसतं अनुस्वारच देते. अनुस्वार किती दिवस असतो माहिती की वर्षभर वर्षाने मध्ये गिळायचंय का नाही. 2 वर्षांमध्ये हाताने घेऊन गिळा ह्यो 3ऱ्या वर्षी मध्ये दिंडी गावा निघायची र वरण भात खातो रे पण गुलाबजाम सुद्धा घरातलं नको सुखाने नसल्यावर काय जाळायचंय जरा समजून घ्या. कमी जास्त होत असतं ज्याचं चुकलंय त्यांनी स्वाती म्हणा पुढे चला. आयुष्यभराची नाती टिकवायचे 100 केस असतील तर सध्या त्याच्यातल्या 10 घटस्फोटाचे आहेत. एक विचारच राहिला नाही ना मायबाप समजून घेण्याची भावना नाही ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट नाही. त्याच्यामुळे जरा समजून घ्या एक विचार ठेवा मायबाप कमी जास्त होत असतं मायबाप ऍडजस्टमेंट नावाची गोष्ट ज्याच्या जीवनामध्ये आहे तो प्रगती करू शकतो. आमच्या कॉलेजमध्ये एक पोरग यायचं ते असं नमुनं होतं की शर्ट पुढून इन करायचं मागून शर्ट मोकळा सोडायचं. निम्यातच त्याने गॅप टाकला होता पुढचं हिथून इन करायचं मागचं असं मोकळं सोडायचं. शिक्षकाने बघितलं म्हणजे झपकू काय रे तुझी अशा मूर्ख वर्तनामुळे बाकीची पोरं बिघडायला लागले. तो म्हणला ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणलं हे असली काय फॅशन नाही पुढून इन केले मागून. तो म्हणला त्याचं असे शर्ट पुढून फाटलाय म्हणून आग घालतो पॅन्ट मागून फाटली म्हणून शर्ट मोकळा सोडतो. लोक म्हणायची फॅशन आहे पण त्याला पॅन्टच नव्हतं तर ती तरी काय कर पण त्याने ऍडजस्टमेंट केली का नाही. तसं प्रत्येकात एखादा वीक पॉईंट असतो तो सोडून द्यायचा त्याचे गुण बघायचे. प्रत्येक वेळेस अवगुणच नाही बघायचे. एखाद्या माऊलीला स्वयंपाक जमत नसेल पण बोलण्यात हुशार असेल एखाद्याला बोलण्याची अक्कल नसेल पण बाकीच्या कामात तर वेळ असेल ना अवगुण बघू नका. जैशी दृष्टी वैशी सृष्टी प्रत्येकात जर अवगुणच काढायचे म्हणले तर तुम्हाला जगात गुणवणच दिसणार नाही. त्याचे दोष बघू नका तर गुण पहा. भेटलं देवाला आलं टेन्शन रुक्मिणी म्हणजे काय झालं देव म्हणजे तू ग बस माझं मी बघतो म्हणले. रुक्मिणी म्हणजे आपल्याला तर काहीच बोला ना बाबा पण म्हणले हे आपल्यापाशी नाही मोकळ्या मनाने बोलणार त्यांची जरा जवळची गँग बोलावं लागेल. नामदेवरांना फोन केला म्हणजे ते जरा देवासोबत जावा म्हणले जरा पिकनिकला वगैरे जरा ट्रेक वगैरे काढा म्हणले कुठे जरा लईच करा म्हणत म्हणजे भाकरी खाय नाही काहीच करे नाही उदास झाले ते करा म्हणा तेवढं तरी येत नामदेव का हो देवा का नाराज झाले काय नामदेवा काय ह्या जगाचा विचार केला वाईट वाटतं रे. अरे माझ्या कृपेने ह्यांना जन्म मिळाला आईच्या पोटात होते तेव्हाच हात जोडून येडेवणी करे एक वेळ करे या दुःखा वेळी माझ्या लय प्रार्थना केली मला ह्या दुःखातून बाहेर काढ मी तुझं भजन करीन पूजन करीन. आणि जन्माला हे डायरेक्टच जाते म्हणायला लागल्या कोण देवन कसला देवन त्याचा माझा समन काय म्हणजे माझ्या कृपेने ह्यांना जन्म मिळाला हे मलाच ओळख की ना म्हणून देवाला आणि जगात आदर्म वाढलं ना देव नाराज होत असतो माझ्या मग देवा असं आदरमधून जप कहाणीत असतो. सध्या ते आदर्मच लय वाढल्यावर खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गाठकाळी गरीबाची फाटली जुळी उसाळ्याना टोळी लय अवघड आहे खऱ्याचं म्हणजे. कलियुगामध्ये रागवला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना पण आईबापाची करू नको ना जाईना. कलियुगातला पोरगा आईबापाकडे पाहिना डोकून सासऱ्याला राम राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून आणि नेऊन हुरडा देतो फुकून हुरडा देतो मिवणीला आणि बोंड मोतो देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला सासूला नेतो चारी दामाला कवा आनंद होईल प्रमो रामाला भेटवलं. करायला किंमत आवाज वाढवतो अहो जपानमध्ये चोर पकडा मशीन आले एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोराचं तर मिळत नाही मशीन एक जण घरात मुंग्या झाले ते गेले मेडिकलमध्ये मुंग्या मारायची पावडर दिली पावडर ते घरी आलं 2 तासांनी परत रिटर्न मेडिकलच्या थोबाडच पुढे पिकली पावडर काय झालं ते मला ह्याच्यातच मुंग्या झाल्या
मुंग्या मारायच्या पावडर मध्ये मुंग्याने मुक्काने घरातल्या मरत्यान का वाढत्यान काय नसत्याला एक जण घरात माशा जाय टाळ वाजून टाळ वाजून ते गेलं बाजारात एक जण माशा मारूची पावडर काय असला 2 रुपयाला पुढे माशा मारूची पावडर मरणाच्या पुढे खपल्या एक जण गेलं घरी पुढे घेऊन बायकोला माशा मारायची पावडर आणली पुढी सोडली पुढे पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा हाना आता ही काय औषध आहे का म्हणजे नुसत्याला बड्यात ना चालू त्याच्यामुळे जनाबाईला राग आला जनाबाईला वर्णन केलं आवाज द्या इको दे हॅलो बड बाबा हॅलो इको धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार दरबार धुंद झालाय नुसता धुंद नाही अंधा धुंद माणसं झाल्यात मध्य धुंद अंधा धुंद अंधा कानून काय कोणाचे कोणाला मिळत राहिला नाही हो सगळ्या दरबाराचं तर वाटोळ झालंय सध्या महाराष्ट्रात तर पुरं पटांगण झालंय 5 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमणार नाही फक्त बघणारा चांगल्या काळजाचा तो जर निसुग असेल ना निसुग त्याला काय वाटेल त्याला वाटतं हे चालूच असतं पण चांगल्या काळजाच्या माणसाला नाही करमणार वाईट चाललंय टीव्हीला नुसतं काहीच चांगलं नाही दरादरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याची आली त्याची गेली हे उठला हे वाचला हे खाल्ला हे वागला हे भुकला हे तुकला गेला आला राहिला ह्याला मिळालं त्याला नाही मिळालं तेव्हा रुसला अरे नुसता धिंगाणा चालू राव निष्ठा शब्द आहे ना निष्ठा शब्द परवा दिवशी आत्महत्या करणार होता हा तो मरायच्या तयारीत होता पण संयम नावाच्या आवाज थवाडव बदल कमी करू संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे तो जगला आता तो मेलाचा असता निष्ठा ठेवलीच ना नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाची आणि कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाची धनाधर उड्या हाणायला लागली लोक आणि गावात कोणत्या पक्षाचा नेता होता लोकसभेला हजर नेता बदलले लोक तीच लोक कुठून बदलणार आहेत लोक तीच आहे दोन्ही नेत्यांना लोकांचा तेव शब्द भिवू नका घाबरू नका आम्ही आहे तुमच्या माग तुम्ही आहे मातीत घालाय त्यांना अंदाजच लागा नाही नेमकी कोणाचे कारण तुम्हीच नेमकी कोणाचे हेच लोकांना कळलं लोक बी पुरी वाईट लागले ते आता सगळं त्याच्यामुळे लय अवघड झाले माय बाबा धुंद झाला तुझा ऐका कलेचे मैमान असं त्या सिरीज लेजंड पापा देते अनुमोदन करते हे न सांगा आई रे बेईमान दुनिया आई रे माता पिता को कोई ने माने औरत को बहुमान साधू संत को कोई ने माने मूर्ख को सन्मान आई रे बेईमान दुनिया आई रे अशी परिस्थिती सध्या लय अवघड झाली आणि अशा अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे विठ्ठल देवाने बघितलं देवाला बोर झालं देवाला करमानाच हेता आपला विषयचा मग देव म्हणले नामदेव राय जरा फिरायला जाऊ म्हणले जरा
सातारा वगैरे बघा एखादा महाबळेश्वर वगैरे तिकडं पॉईंट वगैरे एखादं हॉटेल वगैरे बुक मस्त पैकी जरा फिरून जीव म्हणले पंढरपुरात नकोच म्हणले जरा कारण मनात पूर्ण वाईट टाकलं या जगाला मी आपल्याला विश्रांती भेटली पाहिजे असं एखादं ठिकाण शोधून करा नामदेवराय म्हणले देवा तुम्हाला एक सांगू का तुम्हाला जर विश्रांती करायची असेल तुमच्या अंतःकरणाला जर शांतता प्राप्त करून यावं तर तुम्हाला एकच साधन आणि एकच गाव आणि एकच ठिकाण आहे तिथं आपल्याला जावं लागेल ते ठिकाण कोणतं थप्पा सोडवला आवाज इको द्या हॅलो द्या इको मॉनिटर मध्ये वाढवा हॅलो हे तर इफेक्ट द्या हॅलो 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 नामा मने देवा नामा मने देवा चला तया थाया नामा नका वाजव टाळ्यात तुम्ही फक्त बारखाना पंक्तीला बघा काय करू आम्ही घेतलंय ना उक्त सगळं आरडायचं गायचं तुम्ही फक्त बसा तुम्ही आल्यात हेच आमच्यावर लय मोठे उपकार झाले ते टाळी वगैरे वाजवताना लय अवघड होईल तसलं अजिबात काय करायचं नसतं ते देवाचं असतं विठ्ठल चला आता या ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर एकच ठिकाणी गाव सांगा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आता आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं हरिदासाचे ते हरीचं नाही हरिदासाचं गाव आहे मग देवाला जर पंढरपुरात बोर झालं तर देव आळंदीला जातोय म्हणजे देवाला सुद्धा हरिदासाचंच घर आवडतं म्हणून तो कोबराय म्हणतात हरिदासाची मज उपजवा जलमांतरी पुन्हा 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 मला हरिदासाच्या घरामध्ये आवाज वाढवले जवळ बोला जरा लांबून बोललं खेचलं पाहिजे ती बटन फिरवा गेन द्या जरा हॅलो पुढे द्या आवाज आहे बाहेर जातो हिथं सोडा फक्त आम्हाला हा मॉनिटर या मेन मशीन मधून सोडा ना ह्याच्यात मॉनिटरला आवाज गेन ट्रबल हे असं वाढवतात मास्टर पिस्टर हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी 6 अवतार घेतले तुकोबऱ्याने अंबरशी प्रल्हाद अंगद उद्धव नामदेव 6वा अवतार जगद्गुरु तुकोबऱ्या हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी काय होतं हरिदास अहो हरिदासाच्या घरात नुसतं पडून पडून राहिलं तरी भोगाचं संदाचे नुसतं पडून रिझल्टच परिवर्तनच होणार माय बाप हरिदासाच्या घरात राहिले नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या नाथबाबांच्या घरच्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक तिथे येऊन राहिला होता त्याचं नाव गावोबा पैठणची कथा आणि नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या राजेशाही जीवन माय बाप ऐश्वर्य संपन्न संत आणि पोळ्या गिरजा माता करत होत्या नाथ महाराजांच्या धर्मपत्नी अशी पोळी ओरिजिनल पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विकरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणी टाकले की तिने समर्पण केलं पाहिजे आताच्या पोळ्या अहो आमचा एक मित्र एका गावात जेव्हा गेलं राव गिरी महाराज त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटला का लबरची लय जड असतात मला काय काय स्वयंपाकाला
हा लाडू फोडायला दगड न्यावा लागतात काय काय गावात, नाही तर दात पडतोय ते. अन्नपूर्णा मातेची कृपाच लागते, ती सुद्धा कला आहे, पाक कला. कोणाचंही काम नाही माझं. युट्यूबवर बघून कुठं स्वयंपाक जमत असतो का, त्याला अनुभवच महत्वाचा आहे. आणि नवीन पुरीचा तर स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय, त्यांनी फक्त नवरी उपाशी मारली, वाळून गेली नवरी माझं लग्न झाल्यापासून. स्वयंपाकच येत नाही पुरींना म्हणे, ती शिक्षणासाठी बाहेर तिकडं मेस, आणि इकडं गावाकडे आईचा लाड मारण्याचा. अजिबात किचन खोलीत येऊ नको, मी स्वयंपाक करते, तो फक्त व्हॉट्सअप खेळत बस, खेळत ना. आणि लग्न झाले आई नाही, तिकडं सासू जगदंबेचा होता जाळंदूर संगत. एका पुरीचं झालं लग्न, सासू म्हणे सुनबाई करा पोळ्या, युट्यूबला टाकलं पोळ्या, सगळी लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाला. आमटी करायच्या टायमिंगला म्हणजे मिरच्या किती टाकल्या पाहिजे, पण आमटी झणझणी झाली पाहिजे, म्हणजे कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या, हिरवी गार नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली, त्याने भाजीचा कलर बघितला, त्यांनी कलरवरनच क्वालिटी वाढली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं म्हणली, माझी शिवरात्र तुमचं तुम्ही बघून या. म्हातारी म्हणली ही आमटी खाणारा जागेवर मरत असतो, आपलं नाही जेवायचं. पण नवरा नुसता उड्यात खाण्याचा त्याचा, बाई पण भाजी सायकली, बाई पण सायकल. म्हातारी म्हणली मर्ची लय तिखट आहे, खाऊ नको. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला, त्याच्या कानात दोरण डोळ्यातून टच्चा टच्चा पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणे वैभव भाजीत काय कमी जास्त नाही. म्हणा नाही नाही, भाजी जगातच एक नंबर. म्हणजे डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते म्हणजे आनंद सुरीत आनंद. मग देऊ का अजून थोडी, नको मला, हेचा आनंद बळच पचवलाय मरण मला. मोकळी झाली माणसं, आणि हसलंच पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं. हा ना, आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टिकून बसतो, उद्भेताचा वाजत्याच्या नाकात घुसतो. मालक गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबत्यान का? चौघाने उच्चाले मंडळी म्हणते चालले का व, चालले नाही चालवले. त्यांनी लय कुटाने केलं, ते सप्त सुद्धा बंद पाडायला लागला होता, म्हणून देवाने त्याचं वाटाण दाबले. त्याच्यामुळे चालू नका लय वरात, एक दिवस निघणार आहे वरात. मागं खोबरं चिल्लरीची परात, बारकाली पोरं चिल्लर गोळा करते जोर जोरात, आणि म्हणते रोज असे मराव रातोरा. अरे काय लोकाला घेणं रे नाही. देवाने अवतार संपवले तरी जग थांबलं, आपण आपल्या आनंद. म्हातारी सुद्धा म्हणते मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईल, तू पहिलीच जा. पप्प्याचे बिस्किट वाचत त्याने, तूच पप्प्याचे बिस्किट मुरगाळे, पप्प्याचं कसं गावात काय कसं, मी गेल्या गावचा विकास का हे नसतं बाबा, सगळं आपोआप होत असतं. पण लोकांची अपेक्षा असते इतकं वाढलं की नावच काढू नको. पण एक सांगतो, आनंद राहायचं आपला, आपण आनंद, प्रेम द्या, प्रेम द्या, वाणीने गोडवाला. सामाजिक इतकी माणसं गेली कोरोनाच्या काळात, आहे का त्यांचं नाव घे. 3 लाखातून वाचलोय, इथं आपण सुवर्ण महोत्सव करतोय. भगवंताने दिलेला आपल्याला बोनस आयुष्य माहिती, देवाचा आभार म्हणा. बळवी झाली आजीवरी नाही पडलं, मृत्यूच्या हारी वाचून आलो, हे दौरे उरले ते हरी तुम्हाला पण. गिरजा मातेने केलेला स्वयंपाक 1 नंबर, पोळी गोळीने टाकले की आणि त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा सामान्य घरचा बालक तिथे येऊन राहिला होता. हळूहळू परमार्थाची गोडी लागली. छोटी मोठी कामं नाथ महाराजांच्या हाताखाली तो करत. नाथ बाबा पूजेला बसले की फळं आनंदी, पाणी आनंदी, फुलं आनंदी, छोटी मोठी कामं करायची. आणि नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, 4 वेळ 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या पाठ झाल्यामुळे ते जे हरीच कोणाला घालीत नव्हता. हा, त्याचा अभ्यास झाला, त्याच्यामुळे ती अहंकार बी आला होता. ज्ञान आला की ग आला, ग आला की खलास झाला. त्याच्यामुळं तुमच्याकडे ज्ञान किती ह्याला किंमत, तुम्ही नम्र किती आहात ह्याला किंमत आहे. नम्र झाला सर्व तेने कोंडिली आनंद, म्हणून तर तुकोबा रे म्हणले. पकवाचा आवाज वाढवा, चॅटचा वातावरण व्हाय ना जरा, हा ना वाढव. लहानपण दे गा देवा,
वा काय शिका. लोक म्हणजे शिकला ते टिकला, शिकला ते टिकला का हुकला तिकडे बघा. तिकडे आमच्याकडे तसली व्याख्या नाही, आमच्याकडे वेगळी व्याख्या. आमच्याकडे शिकला तेव्हा टिकला ना, जे वाकला तेव्हाच टिकला. नम्र झाला होता. आणि त्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं ना, त्यांनी काम कमी करायची, फक्त वाकाय शिकायचं. जय हरी जय हरी. भारी माणूस आहे म्हणतात बरं का लोक. लोकाला काय कामाचं ढिमाचं पडले, काम केले पडत उलट लवकर. काम भीमना नाही करायचे, मापातच चालू देत. फक्त लोक जे भारी माणूस आहे बरं का, वाकला तेव्हाच टिकला. मुंगी होऊन साखर, मुंगी दिसायला नाही झटका वाईट, पण नम्रता महत्वाची. महापुरे झाडे जातील ते त्याला वाढे. महापुराला मोठ्या खोडाची झाड होती, जरा ही वड, चिंच, जांभूळ, आंबा, मोठाली झाड होती, जरा रगील खोड मोठीच ना त्यांची, कवट ह्यांची काय खोड काय बारकीत का काय, रगील आहेत ती झाड. त्यांचा ढेरा तेवढा, शाखा तेवढ्या, कार्यकर्ते मोकार म्हणजे फांद्या. महापूर तिकडून आला, ह्यांनी मी इकडून ठसल दिलं ना मोठ्याला झाडाने. अरे चक्रीवादळे भाऊ, महापुराला काला नादी लागावा. जीच पाण्याचा झपका बसला, काळ दिशेने मोडून पडली. आता महापुरात एवढाली मोठाली झाड खोडापासून तुटून पडलेले बारकाल्या लावळ्यांनी बघितलं. लावळे म्हणले अर एवढाली मोठाली मोडत येते. आपला प्लॅन नंबर बी. ए प्लॅन नाही जमत म्हणले बी. आता दुसरा पर्याय म्हणले आपण एक काम करा, पाणी आलं की अंग टाकून द्यायचं. म्हणजे पाणी आलं की लवाळे वाकले, पाणी गेलं निघून वरनं सनाट सण पाणी निघून गेलं. आणि मग पाणी गेलं की परत ती उभा राहिले. कोण कोण राहिलंय ग, कळलं का वाकण्याचा फायदा? वागता आलं पाहिजे. वागण्यासाठी सुद्धा टोकाची मेंटॅलिटी आणि समुद्रासारखं विशाल अंतकरण लागतं. ते कुणाचंही काम नाही विटाल. आणि ते हरिपंडित वाकानाच हो, नाथ महाराजांचा मुलगा. म्हणून तर म्हणले संतांची आप्त न होती ते संत. संतांच्या कुळात जन्माला म्हणतो काय संत झालास का काय? संत ह्या अंतकरणाची अवस्था आहे. संत तोची जाणा जगी, दया क्षमा एक म्हणा मी लय मोठ्या वंशात आहे, आजची मोठ्या वंशात, त्यामुळे आम्ही तुझं नतमस्तक होतो. पण तू काय त्यांचं घेतलं बा, हे बी महत्वाचं आहे ना. हरिपंडित अहंकार झाला बोल. आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा तेव्हा नंबर जय हरे काम करायचं. आणि नाथ महाराजांचं वय झाल्यावर हात थरथर कापायला लागले. रामायणाच्या युद्धकांडापर्यंत भावार्थ रामायणाला उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं. ते हरिपंडित नाथ महाराजांना म्हणायचं, नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिणार? म्हणजे त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते तूच लिही, तुझ्याशिवाय कोण आहे मला का? नाथ महाराज म्हणजे काळजी करू नका, राहिलेला रामायण माझा गावबा लिही. म्हणजे गावबा हे तेव्हा तर बोहळाच म्हणले. असू दे बोळा असाव पण गावबळा नसाव. गावबळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक जात म्हणजे अर्धज्ञानी माणसं. निवळ मूर्ख परवडला किंवा अतिविद्वान परवडला. कारण मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही ना, अतिविद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ना ते जास्त वळवळ करतं. 2-4 पुस्तक वाचणारीच आम्हाला येऊन कीर्तन करताना धोतर का घालता, बरोमड्या करू का, तू आता धर्म मातीत घातला, आम्ही जपतोय थोडाफार, जगू दे ना आम्हाला, काही प्रश्न. त्याला एक प्रमाण आहे, अनंत वाचाळ बरळती भरण तया त्याच्या म्हणजे गावात बोळा असू दे बोळा, नाहीतरी देव हा बोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची.
पद प्राप्ती भोळ्या भावी काशी. अभिमानी अशी गर्भवास देव हा बोलण्यालाच भेटत असतो. ते चॅप्टर माणसं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर कानावर जोडलं तर कवन असंच कान तसंच कान हेच कान. परमार्थात हा भोळा लागतो. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कडे काळा. गावबा भोळा असू दे. त्या गावबाला जवळ बोलवलं. कृपा कटाक्षाने आलेले आपल्या पदी बसले. त्या गावबांना रामायणाचं उत्तरकांड दिलं. आजपर्यंत अशा सरकारांना कळालं नाही गावबाचं कुठं सुरू झाले, नाथबाबांचं रामायण कुठं संपले. नाथ महाराजांसारखी समरूप भाषा त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण का झाली तर हरिदासाचे घरी फक्त नाथबाबांसारख्या हरिदासाच्या घरची संग झाली. गावबांना रामाचं उत्तरकांड दिलेलं आहे. जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. म्हणून देवा तुम्ही मागा म्हणतात हेच द्या अभंगाच्या दुसऱ्या चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये गोवारे सांगतात नमसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुम्ही मागा म्हणताय ना हेच द्या. बाकीच्या गोष्टीची आम्हाला गरज नाही. राहिलेल्या चरणाचा बाबा उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताना टाळी मुखांना सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाये
मस्त टाळ्या वाजल्या सगळ्यांनी, धन्यवाद. आणि हे जे कार्य चालू धर्म कार्य, असावा तो धर्म मग सावधा ते वर्म. आणि धर्माच्या संदर्भामध्ये मॉनिटर लावतो. पण 2 वाक्य लक्षात ठेवा. कीर्तनात आलेले मुलं आणि मुली चित्त विनायका, शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली बळसत पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीमध्ये, कारण भारतासारखे संस्कृत नाही, शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. भारत माते की आई मानतो आपण. या देशावर पवित्र विचाराची माणसं. ऐका, सैनिक कसं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, भूर्तपणा कपटेपणा इंग्लंडकडून शिकावं, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावं. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार व्यक्त राष्ट्रमाता राजमाता जिवायचे कसे घडलेत राजे. करा चालू, वाढवा आवाज. माझी जाऊ दे होना, माझी जाऊ दे दिया हवे सुंदर शिवाजी राजा. जाऊ दे दिया हवे सुंदर शिवाजी राजा. ऐका जिजाऊ मातेची कथा, जीवनामध्ये कितीतरी श्वासे लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टीव्ही पाहता पाहता, वर्ग घालतो लाथा, ते म्हणते चला माझा माथा आणि काय पुरा आता दिंडीत. आता काय करते, संस्कार महत्वाचे. आणि मुलांना हे संस्कार घडले पाहिजे यासाठी धर्ममंडप आहे. म्हणून तरुण पिढीला विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल अभिमान ठेवा, तर तुमची लग्न होते. आणि लग्नाचा अवघड झाले, मुली झाल्यात तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड, पुरींच्या आयाला आले मार्केट. पुरींच्या आयाला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आणि बायका कोणाला मिळणार नाही, ह्या बोंबलत फिरणार. डॉक्टरला बायको मिळणार, आली का बातमी, पीएसआयला बायको मिळणार, घडलं का कसं, त्यांची झालेल्या सुद्धा कळत नाही. बायका कोणा मिळणार, मोरुखांना बोंबलत फिरतात. फवाडात मावाडा व्यवजाचे दारू प्यायचं, आई संग भांडणं, गावात विवाद करायचा, भांडणं कराय, पुढं चांगल्या कामात मागं कोण पुढचं वाटोळ करायला मोकळे. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय, असलं तुला काय नवर देऊन ते कळत होती भांगवलेला असं चष्मा गोडा गोड्या बसतो.
4-5 घेताली बाटलीसाठी पुढे पुढे गेले 2-4 जण गुंड्याला 2-4 जण पोटाच्या दोऱ्यावर त्याला वाटते एक किरण माझ्या हाताखाली मी इंद्र झाली इंद्रना तू दलिंद्र तू कसा इंद्र रे तुला रोपाई कमाच्या जवा काय जी जीवाला घोडा उदा नाचता नाचता 9 दिवस घेऊन गेला ते बघितलं का मग बघू आमच्या तिकडे झालं ना गरजे 9 दिवस नेला लागणार 3 किलोमीटर गेल्या वगैरे पडला होता 9 दिवस दुसऱ्या दिवशी गावला त्याला वड बाहेर केला तर त्याचा एक काढा का नवरी कुठे लोक म्हणजे तिचं कालच झालं मी काय करू तू असा डीजे पुढे नाचा वड मोकळा आता काय करू कष्ट करा रांग लागली पाहिजे झाला तसं पुरीचा बाळाचा फोन आला पाहिजे कधी करायचं क्वालिटी काय किंमत आहे का नाही आता सोलापूरचा मोर्चा तर एक असला मोबाईलवर बघितलं का 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला गेल्या वर्षी आमच्या मागणी मान्य करा कलेक्टर मध्ये बोला काय मागण्यात नाही आम्हाला बायका द्या अरे काय रेशन कार्डला गहू तांदूळ आहे का काय तुम्हाला बायका बी सरकार द्यायच्या तुम्ही नेमकं काय करताय बुवा क्वालिटी कमवा मला विनंती कष्ट करा नीती ठेवा व्यसनी काय व्यसनाधीनता वाढली मायबाप व्यसन कमी करा सर्व मित्रमंडळ चांगली ठेवा सुरुवातीला बसत्यात दाढी तुमची वाटत्यात नाडी दारू गोडी इकावं लागेल महाडी इकली गाडी बायकोची धरण झाली साडी आर लावण्याचा दारूला काढली दरम्यान होतो कोवाची जोडी मग कळण परमार्थाची गोडी व्यसनाची हरवून आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरी पाठवाचा विचार उच्च ठेवा आणि एक वाक्य सांगतो ज्या मागची मंडळी बोलू नका ज्या कुटुंबात एकी असली त्या कुटुंबाच्या गावात वजन आहे आणि ज्या गावात एकी असली त्या गावाच्या तालुक्यात 2 असतात तुमच्या तारगावमध्ये एकी झाल्याने एवढा सुवर्ण महोत्सव केला तर सध्या तालुक्यात चर्चा सप्ताह करा तर तारगावने केला तसा करा एकीची ताकद आहे एक राहो एकीला फार मोठी किंमत सुशिक्षित मानव द्राक्ष गेला कशी द्राक्ष 50 रुपये किलो घेणारा म्हणला घ्यायची असेल तर घेणार तकडे जाते घेणार मला किंमत कमी करावं लागेल विकणारी म्हातारी म्हणली तुला घ्यायची असेल तर घे 50 नेच होते किंमत कमी कर म्हातारी म्हणली खालची जी मुकळे आहेत ना 5 रुपये किलो घेऊन जा क्वालिटी तीच किमतीत का बदल हे द्राक्षाचा घडे त्यांचा एकात एक जीव गुंतलाय किती संकट एकमेकाला हे सोडित नाही सुखा संगीत दुःखा संगीत कमी जास्त जाऊन जाते रात्री आपल्याला एकमेकाच्या हाकेला ओ देते म्हणून 50 रुपये पण खालचे जे मोकळे आहेत ना त्यांनी भाऊबंदात चोपले भोकाट म्हणून म्हणजे मोकळ्या माणसाला जर पाठीत किंमत नसेल तर मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का ज्ञानोबाऱ्यांचा हात सगळ्या हाताची मत करे मेळ गेली मांदी सगळे वारकरी का आपल्या सुद्धा एकी पाहिजे आपण सगळे ज्ञानोबा तुकोबाची लेकर दोघे ह्याने त्याला नाव ठेवायचं आणि त्याने ह्याला नाव ठेवायचं ह्याने म्हणायचं त्या महाराजाला काय तर त्याने म्हणजे त्याला काय येतंय त्याने म्हणायचं ही महाराज जर असली तर मी आलोच नसतो सप्त्यात बोलवलंच कुणी होतं काहीतरी नुसती जिथे उठसूट टीकाच लोकांवर करायचं काय तुम्ही तुमचं मांडा नाही तर उठसूट टीकाच आपण कोणत्या नियमात असतो हे त्यांनी बघितलं पाहिजे ना आपण किती धर्म टिकविलं आपण नारदाच्या गादी कसं कीर्तन करतो आपल्या संप्रदाय काय सांगतो उभं राहून करावं का बसून करावं आपण एखादच धरतो का हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे ना पण हे महाराजांनी हे केलं त्या महाराजांनी ती अरे तुम्हाला काय लोकांचं बघायला का काय बाकीच्या धर्मात की आपल्यात नुसती एकमेकावर कानायचं ह्याने असं बसा ना तर सगळ्यांना सोबत घेऊन हे वाढवायचं संप्रदाय आणि कोणी कोणता महाराज आला तरी तेव्हा सांगणार आहे का दारू पी म्हणून मूर्खपणा करा तेव्हा सांगा ना चांगलंच जागा उग काहीतरी ज्याने त्याने त्याला वाटतं मी संप्रदायाचं सगळं कंट्रोल माझ्याकडेच पाहिजे होत नसतं कंट्रोल एकाच हातात राहणार ते म्हणजे माझे ज्ञानोबा आहे त्यांनी मिटिंग घेतली ते कॅप्टन आहे त्याच्यानंतर संप्रदायाचं कोणी कॅप्टनच नाही आपल्या हात त्यावेळेची मिटिंग झाली त्याच्यावर परत आपल्या संप्रदायाची मिटिंगच नाही माय बाप ज्याने त्याने हा संप्रदाय वाढला पाहिजे त्याचा प्रचार केला पाहिजे त्याचा प्रसार केला पाहिजे तरुण पिढी धर्म कार्याकडे आली पाहिजे हे आपलं कर्तव्य बाकीच्या धर्माचं घ्या माय बाप 5 टाइम प्रार्थना करणार म्हणजे करणारच किती काम असले सोडून देणार मी टीका करत नाही त्यांची निष्ठा तरी बघा आपण येतो का हरिपाठाला तरी सप्त्यात येतो का काकड्याला किती जणांच्या घरात रोजचा नियमाने हरिपाठ चालू कोण किती नियमात आहे माय बाप ते आपण आत्मचिंतन करा आणखी एक वाक्य बोलतो आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे दुसऱ्या धर्माला टाइम राहिला नाही आपल्या धर्मात काड्या करायला त्यांना त्यांचाच टिकवायचा पडलाय आपल्यात किती निष्ठावान आहेत ह्याचा जरा विचार करा 50% हिंदूंना आपला हिंदूंचा मूळ धर्म ग्रंथ कोणता हे माहित नाही आपलं आत्मचिंतन करा आणि तरुण मुलांना सुद्धा विनंती तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तन उठ करून हो वारकरी मी म्हणत नाही तुम्ही कीर्तन संपल्याच माळा घाल पुढच्या वर्षी घा त्याच्या पुढच्या पण पारायण तर या विना तर घ्या धर्म कार्यात या चटया उचला हे तुमची जबाबदारी ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची पालखी तुम्ही पेलली पाहिजे
ते जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले 50-50 वर्ष. ह्यांचे उपकार आहेत संप्रदायावर, गावावर, की एवढ्या कठीण काळात त्यांनी सत्ता टिकून ठेवला. पण हा जर पुढे वाढवायचा असेल तर तरुणांचं योगदान फार महत्वाचे आहे. तरुण मुले या धर्म कार्यात आली पाहिजे. आपल्या गावात येत आहेत, बहुसंख्येने आज तरुण मुलांची उपस्थिती आहे, आणखी वाढावी यासाठी धर्म मंडप आहे. आपण आपल्या जीवनामध्ये, मी तर एक प्रश्न सांगतो, सुशांत महाराज, आपण लय समर्थाची लेकरे, ज्ञानोबा तुकोबाची. महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाची 3च दैवत पाहिजेत, ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा. 5 मिनिटं 24 तासात रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा रोज, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं गाथा वाचा, 5 मिनिटे ज्ञानेश्वर. 15 मिनिटं द्या जगासाठी नाही, तुमचा उद्धार करण्यासाठी. 24 तासातले जर 15 मिनिटं आपण जर देऊ शकत, भगवंताचं चिंतन आणि संतांचे विचार, हेच इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला तारणार आहेत. बाकी कुठं काय राहिलेलं नाही. एवढी एक जागा आहे. म्हणून सांगतात उद्या काल आहे, कालामध्ये काला कालान हाला असं करू नका. काहीतरी चांगला संकल्प करा. नित्यने म्हणत 5 मिनिटं होत नाही तर कमीत कमी 2 मिनिटं तरी रामकृष्ण हरी, 2 मिनिटं ज्ञानेश्वरीच्या, 2 ओव्या, 2च अभंग वाचा. आपण काहीतरी जीवनामध्ये नित्य नेम ठेवा आणि हे विचार जपणं काळाची गरज आहे. सगळ्याला सोबत घेऊन आपल्या गावकऱ्यांनी एवढा सोहळा केला आणि हेच छत्रपतींचे विचार आहेत. माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा आदेश नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा ठेवलेला आहे. हा जीवन जगण्याचा कळस आहे माझा. 393 वर्ष जर अजूनही छत्रपती हे जसे तसे आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती राजाची यानं पावन झालेली. शी म्हणजे शेरवान राजा, वा म्हणजे वाघाचा काळीज असणारा राजा, शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. त्या छत्रपतीचे विचार जीवनामध्ये ठेवा. संत विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मध्ये हेच करा राष्ट्राची संपत्ती. आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार. सुवर्ण महोत्सव म्हणूनच एवढा मोठा सप्ताह केला असं न करता माझी तर प्रार्थना आहे, काय लागतं सप्ताह करायला? वर्षात नाही, हाच आनंदोत्सव विठोबाच्या राज्यामा नित्य दीपवाले 8 दिवस म्हणजे दिवाळी सारखं वातावरण. कळलं का? 7 दिवस गेलेत नाही. किती आनंद, किती आनंदोत्सव सोहळा, अन्नदान, ज्ञानदान, कशाचीच कमतरता नाही. दरवर्षी एवढ्याच ताकदीनं, एवढ्याच तोलामोलाचा सप्ताह आपल्याकडून घडावा आणि तो ज्ञानोबाराने आपल्याकडून करून घ्यावा, हीच ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना आहे. कारण हे धर्म कार्य, घराची कला अंगण सांगत असतं, गावची कला हा सप्ताह सांगत असतो, मंदिर सांगत असतं. हे खऱ्या अर्थानं धार्मिक वैभव आहे आणि आपण टिकवावं. आणि का टिकावं तर हे खरे संत विचार, हे संता लोटांगणी जाताला संत सेवा करण्यासाठी माझ्या अंगामध्ये शारीरिक आणि मानसिक शक्ती दे. अभंगाच्या शेवटच्या चरण तुका म्हणे अंगी, तुका
प्राणनी अंगी शक्ती देना सोरंगी ही परमार्थाची साधना करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये शारीरिक मानसिक शक्ती दे असा भंगाचा भावार्थ मोजक्या वेळा तुमच्याकडून म्हणण्याचा प्रयत्न केला. आज संभाजी महाराजांची जयंती आहे, त्या निमित्तानं त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. धर्मवीर संभाजी महाराजांचं जीवन आणि जगाव कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावून मराव कसं संभाजी राजेंकडून शिकावं. दुश्मन तो संभाजी वडिलांनी एवढं स्वराज्य कमवले, एवढे किल्ले कमवले, त्यामुळे दान देऊन टाक तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनानं मागे ती तळपाळच्या मस्तकले मोठी डाव आवडल्या डोळे लाल बरे राजन अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातेचा कण सुद्धा देणार नाही, याला म्हणायचं धर्म. जीव सोडला प्रतिष्ठा बनवली नाही. आमच्या राजेंची आज जयंती आहे आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये येतात अशी विनंती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कर्जतमध्ये माझ्या जन्मगावी भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. अत्यंत सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, हजारो झाडे, 2 एकरचा परिसर, 5000 माणसं बसणे एवढा भव्य दिव्य सभामंडप, एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. आज जेव्हा ज्या तरुण मित्रमंडळाकडे कीर्तनाचं सौजन्य आहे, तुम्ही दिलेलं सौजन्य मानधन हे सुद्धा त्या मंदिराच्या धर्मकार्यासाठी जातं, ही सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. मग सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद वाटला. पूर्णवीर ज्ञानेश्वर एक मिनिट मी बोलतो. कसं म्हणलं उठलेत बरं, तुम्हाला काय काम आहे घरी जाऊन नेमका? उद्याच काल्याचं कीर्तन आहे. आमचे परमस्नेही तरुण महाराष्ट्राचे या ठिकाणी व्यक्तिमत्व आवाज द्यायला माईकवाले आदरणीय तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात सगळ्यात कवळ जर कीर्तन सध्या महाराष्ट्रात कोणी असेल कवळ कीर्तन करणार श्री गुरु व्यंकट स्वामी संस्थानाचा तुकाविकर संस्थान बीड जिल्हा. आमच्या बीड जिल्ह्याला या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुकडे पकडे यांचे या ठिकाणी असणारं हमेशा योगदान असते. या ठिकाणी अतिशय सुंदर शांत बसा एक जागेवर. हरिदासाचे घरी मजूर जवा जन्मांतरी अतिशय सुंदर मागणी पण या ठिकाणी. आणि यमक तर त्यांनी जोडावे, कसे यमक या ठिकाणी असणारे जोडायचे आणि प्रमाणाला लागून यमक अतिशय सुंदर युट्यूबवर गाजलेले असतात महाराज. त्यांचं लहानपणापासून पहिल्या कीर्तनापासून आम्ही पाहत आलो. अतिशय ज्ञानोबा तुकोबारायांचा या ठिकाणी असणारा वारसा घेऊन थोडं सुंदर असं कीर्तन, कुठलाही वायफळ एक शब्दही नाही. लक्षात ठेवा, तरुण मनुष्य खालच्या थराला कीर्तन करतात बरेचसे, पण आमचे माऊली महाराज एकही शब्द खालच्या थराला प्रपंचातला बोलत नाहीत. त्यांच्यासाठी एक वेळ सर्वजण. दुसरी गोष्ट, धन्यवाद आमच्या तारगावकर मंडळाला पुन्हा धन्यवाद. दुसरी गोष्ट, आताची या ठिकाणी दोघं आदरणीय मृदंगाचार्य दोघांनी या ठिकाणी अतिशय वातावरण इतकं या ठिकाणी असणारं कमवलं होतं की वाटत होतं किती वेळ तरी या ठिकाणी असणारं वाजत राहावा. आम्हाला बाबूराव गुरुजी डवरी लहानपणी या ठिकाणी स्वामी महाराजांच्या संगती असत, त्यांचे काही या ठिकाणी किंवा शंकर बापू आपेगावकर यांचे काही तलकी असायच्या. त्या या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण ओम महाराज आणि हरिभक्तपरायण अमृत महाराज, काय अमृत तुल्य वाजवलं कवळ्या मुलाने. या दोघांसाठी एक वेळेस आता एक करा. इतका सप्ताह या ठिकाणी नियोजनबद्ध आपण केलाय. 6 दिवस कशी गेली सगळ्याला माहिती का? मी मगाशी पारणाला बोललो, माऊली महाराज जवळपास 200-250 लोक पारणाला मंडळी बरं का. 200-250 लोक आपल्या मराठवाड्यात बसत आहेत पारायणाला. मी मगाशी बोलायला पाहिजे होतं पण वेळ नाही. मी व्याप्तीच असतो इथं हमेशा, म्हणून पारायण झाल्यानंतर सर्वांना मी बोललो होतो की या ठिकाणी असणार अतिशय सुंदर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. मगाशी मी बोललो होतो की 6 दिवस कशी गेली. महाराजांनी मगाशी सांगितलं, कळलंय का कोणाला? आनंदाचे दिवस जास्त दिवस राहत नसतात आणि दुःखाचे दिवस सरत नसतात. आता उद्या एकदा काला झाला की पुन्हा आपलं सुरू झालं राहत गाडगड. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं रोज ज्ञानेश्वरी वाचा, गाता वाचा, हरिनाम घेत राहा. त्याच्यात या ठिकाणी कीर्तनातला आजचं मर्म म्हणजे मागणी पर मागून मी मागणी मागितली ती नामाचीच मागितली. याबद्दल या ठिकाणी असणारं धन्यवाद. उद्या सकाळी राहिलेल्या ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी आपल्याला शेवट या ठिकाणी कलश अध्यायाचा या ठिकाणी असणार. आरती करून पूजा करायची 7:30 वाजता. तदनंतर
सकाळी हरिभक्त प्रायण यांचं या ठिकाणी असणारं कीर्तन राहील. हे पूर्ण नियोजन आता भोसले सरांना मी विनंती करतो की पुढचं नियोजन आपण या ठिकाणी असणारं बोलावं.